नमस्कार यूट्यूब फॅमिली. मी रीता नरवाडीच्या घरी आली असं बोलत होती. नाही, मी रीता नरवाडे असंच काहीतरी झालं ते या दुबल्या. हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली. मी रोशनी इंगळे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते. आणि आता आली मी रीता ताईच्या घरी. रीता प्रोडक्शन हे यांच्या घरी आली. हे पा प्रतीक्षा आणि इथं पा ही दाजी आहेत माझी. आणि मी माहीत आहे का रीता ताईच्या घरी आज सकाळीच आली. आणि हे आहेत ललिता ताई. ह्या आल्या माहूरगडवरून. हां, माहूरगडवरून ललिता ताई आल्या. रीता ताईच्या माझ्या भेटीला आल्या आणि खूप छान वाटलं. बरं, आमची ओळख लाईव्हमध्ये झाली होती की सर्वात आधी रीता ताई लाईव्हमध्ये येत होती. तर ताईची ओळख झाली. ताईच्या चॅनलवरून मग रीता प्रोडक्शन या चॅनलवरून ललिता ताई माझ्या चॅनलवरती आल्या. आणि मग माझ्या लाईव्हवरती ताई आल्यानंतर मग आमची पण ओळख झाली ताईबरोबर. मग म्हणजे ताई माहूरगडवरून माझ्याबरोबर लाईव्हमध्ये बोलत होत्या. रीता ताईबरोबर बोलत होत्या. आणि बोलता बोलता एवढी आमची मैत्री झाली आणि ननद भाऊजाईचं नातं पण लागलं लाईव्हमधूनच. तर ताई म्हणत होते येणार लाईव्ह, म्हणजे लाईव्हमध्ये म्हणत होते की बुवा येणार घरी म्हणून कधीतरी भेटायला. म्हटलं येतील, पण ताईने सरप्राईज दिलं. अचानकच ताई आल्या तर हे बघा माझ्यासाठी ही साडी आणली ताईने. कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. हां, ललिता ताईने माझ्यासाठी एक साडी आणली आणि रीता ताईसाठी पण साडी आणली. तुम्हाला दाखवतेच मी कोणची साडी आणली. तर दोघी बहिणीसाठी साडी आणल्या. मला पण घेतली वहिनीनं साडी. साडा कलर कसा वाटते कमेंट करा. कशी वाटली? हे रीता ताईने साडी घेतली, पण मला वेळेवर माहीत पडलं. मग मला काही माहिती नव्हतं म्हणून माझी साडी राहिली उसनी. आता दिवाळीला घेऊ, दिवाळीला आणू आम्ही, ननदबाईला बोलावू. हां, मग तेव्हा तुमची साडी चुकीचं आहे. उष्ण म्हणजे उष्ण पिसणं काही नसतं. ते राहून गेली. मग आता दिवाळीच्या वेळेस आम्ही घेऊ, ननदबाईची दिवाळी वगैरे करू. तर खूप छान वाटलं बरं. ललिता ताई तुम्ही एवढ्या दुरून भेटायला आल्या. आणि माहिती आहे का ही दुसरी साडी आणली रीता ताई साडी. बाई काढवा साडी. हे बघा साडी. हां, ही साडी आणली रीता ताईसाठी. पा कशी वाटते? छान आहे का साडी? कलर छान आहे का? कलर पण मस्त आहे, चांगला आहे. कारण की आमची सर्वांची भेट माहिती आहे का लाईव्ह वरती झाली होती. आणि लाईव्ह वरती 3 वर्ष आधी ललिता ताई भेटल्या होत्या लाईव्ह मध्ये. आणि त्यानंतर आमची भेट एवढी घट्ट झाली ना की त्यांचं ननदबाई आहेत माझ्या. कारण की ते आहेत नरवाडेच्या मुलगी आणि मी आहे नरवाडेची सून. मग त्या निमित्तानं आमचं ननद भाऊजाईचं नातं झालेलं आहे. मग ताई भेटीला आल्या आणि ताईने बघा छानपैकी साडी आणली. म्हणजे ऑइल पण चढवले. कारण की खूप छान वाटते. कारण की रक्तातले नाते एवढे घट्ट नसतात ना, तेवढे प्रेमाचे नाते असतात. आणि असंच आमचं नातं टिकून राहिलं पाहिजे. आणि तुमचं सर्वांचा सपोर्ट राहू द्या आता रोशनी ताईच्या चॅनलला. तर रेग्युलर लाईव्ह बघत राहा आणि ताईला सपोर्ट करत राहा. तर बोला ताईसोबत. तर मित्रांनो, ललिता ताई ह्या रीता ताईच्या घरी संध्याकाळपर्यंत पोहोचल्या. आणि रात्री मग मला आला रीता ताईचा फोन. म्हणजे संध्याकाळपर्यंत घरी पोहोचल्या आणि मला रात्री रीता ताईचा फोन आला की बुवा संध्याकाळी ललिता ताई आल्या आपल्याला भेटायला दोघी बहिणीला. तर मग मी रात्री काही झालंच नाही जाणं. कारण की रीता ताई आणि माझं घर पण अकोल्यामध्ये, आम्ही दोघी बहिणी राहतो पण दूर राहतो. तर मग मी दुसऱ्या दिवशी ललिता ताईला भेटायला गेली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच ललिता ताईला 9 वाजेपर्यंत जायचं होतं. आणि कारण की माहूरगड आणि अकोला याचा प्रवास पण खूप दूर आहे. कारण की अकोला आणि माहूरगड काही जवळ नाही आहे. पण तरी पण ललिता ताई एवढ्या दुरून भेटायला आल्या होत्या. खूप छान वाटलं, चांगलं वाटलं. त्यानंतर मग सकाळीच ललिता ताईला भेटायला गेली. पण जाईपर्यंत काही दुकानं वगैरे काही उघडले नाही, काहीच नाही. तर ललिता ताईला साडी घ्यायची राहिली. बाकी रीता ताईने साडी घेतली. आणि यूट्यूब फॅमिली, हा व्हिडिओ 8 ते 10 दिवसाआधीचा आहे. कारण की माझा फोन हा बंद पडला होता. आणि माझा फोन बंद असल्यामुळे हा व्हिडिओ शूट पण मी रीता ताईच्या फोनामध्ये केला होता. आता फोन दुरुस्त झाला तर मग आता व्हिडिओ अपलोड केला. आणि इथं आल्यानंतर ललिता ताईला माहीत पडलं की बुवा बाळासाहेब आंबेडकर हे इथंच राहतात. तर बाळासाहेब आंबेडकरांचा बंगला जवळच आहे रीता ताईच्या घराजवळून. तर प्रतीक हा ललिता ताईला घेऊन बाळासाहेबांच्या बंगल्यावरती गेला. आणि ललिता ताईचं नशीब पण एवढं चांगलं की साहेबांची त्यांच्याबरोबर भेट झाली. आणि साहेब ललिता ताईंबरोबर बोलले पण. खूप खुश होत्या आणि खूप चांगलं वाटलं. ललिता ताईला पण एवढ्या आनंदी होत्या ना की बाळासाहेब आंबेडकर त्यांच्याबरोबर बोलले पण आणि त्यांच्याबरोबर भेट झाली.